काय समस्या लोकांच्या आरोग्याच्या जास्त मुबलक प्रमाणामध्ये आहेत असं तुम्हाला वाटतं आणि ते का बरं त्या लोकांना रोग होत असतील असं वाटतं? मोस्टली जसं 50 वर्षाच्या वर वयाचे जे पण नागरिक आहेत त्यांना मोतियाबिंदूचा जास्त थोडा त्रास आम्हाला आढळला, वाढला आहे खूप जास्त. डोळ्यांचा प्रॉब्लेम वाढला, डोळ्यांच्या पडद्याचा प्रॉब्लेम. आणि जवळपास आम्ही आता जितके म्हणजे हजारो ऑपरेशन या ठिकाणी आमच्या मार्फत झालेले मोतियाबिंदूचे त्याच्या व्यतिरिक्त हार्टचे. हेल्थ सिस्टम कसं आहे तुमसरच्या म्हणा की इथले उपकेंद्र ग्रामीण भागातले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स त्याची काय स्थिती आहे? आमदार साहेबांच्या मार्फत आरोग्यावरती भरपूर काम झालेलं आहे आणि 200 बेडचं हॉस्पिटलसुद्धा आता त्याच्या कामाला सुरुवात आमदार साहेबांमार्फत होणार आहे. आरोग्यावरती खूप चांगलं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. पण प्रॉब्लेम हे असते की जे आपण शासनामध्ये जे लोक बसलेले आहेत ते बरोबर साधारण व्यक्तीसोबत वागत नाही, काम करत नाही. काय अडचणी येतात म्हणजे आपण जर पदावर नाही हो आणि लोकांचे कामं करत आहोत आणि जर पदावर असले असते तर काय इझी झालं असतं तुमच्याकरिता? आता आपल्याला फोन लावावं लागतं की साहेब यांचं हे काम करा, नगर परिषदेला साहेब त्यांच्या ते करा. जर आपण तिथं पदावर असलं टेबल ठोकून त्यांच्याकडनं काम करायची आपली हे आहे, ताकद आहे, आपण ताकद ठेवतो त्यांच्याकडनं काम करायची, आपण हे सक्षम आहोत, काम करून घेऊ. लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या आम्हाला आढळली या ठिकाणी. मेन समस्या तर पिण्याचं गढूळ पाणी त्यांना मिळते, तुम्ही त्यावर लक्षच देत नाही आहे. आता परिस्थिती अशी आहे का तिथं कोणी वाली नाही आहे. नगर परिषद सगळ्या शासनाच्या हातामध्ये काम आलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं मुजिरीपणा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुर्लक्ष केल्यामुळे एक गढूळ पाणी आपल्याला बघायला मिळून राहिला. आता मला इतकं साधारण कळते की इथून 15 ते 20 वर्षा अगोदर आपण एक भंडारा आणि तुमसर एक कन्सिडर एका लेवलवर होते. म्हणजे 15-20 वर्षाचे आपण आता म्हणजे तेव्हा विचार करायचे की बाबा दोन्ही सारख्या लेवलवरती होते आणि आता 15 ते 20 वर्ष लोटले. भंडारा खूप समोर चालले गेला आणि तुमसर जिथल्या तिथंच आहे. तुमसरची आता परिस्थिती अशी आहे की तुमसरचे लोक नागपूरला शिफ्ट होत आहेत, भंडाराला शिफ्ट होत आहेत. त्याच्या खरंच चिंतन करण्याची गरज आहे. मी म्हटलं की भंडारा आणि तुमसर एका लेवलवर चालायची आणि आता 10 वर्षामध्ये मागे तुमसर जात आहे. तुमच्या आधी आपण तुमसर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष इंजिनियर अभिषेक कारेमोरे यांची मुलाखत घेतली. तर ते तर म्हणाले खूप विकास कामं त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलं आणि विविध शासनाचे जे बक्षिसं आहेत पारितोषिक त्यांनी मिळवलं. नाही तर 10 ते 15 वर्षा अगोदरचे जे पण नेते मंडळी त्या ठिकाणी असेल, मला इतकंच म्हणणं आहे की जर त्या वेळेवर तुम्ही सगळ्या गोष्टीचं प्रॉपर नियोजन केलं असतं तर आज ही परिस्थिती राहिलीच नसती. त्यांनी केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मी त्याबद्दल काही बोलणार नाही. बैठक झकास मराठीचा एक असा कार्यक्रम ज्यामध्ये सत्ताधाऱ्यांना आणि समाजामध्ये जे लोक वेगळी कामं करतात, शून्यातून आपला अस्तित्व निर्माण करतात, समाजाला प्रेरणा देतात, अशा लोकांचे विचार आपण ह्या बैठकीच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. भंडारा जिल्ह्यामध्ये असे व्यक्तित्व उभारले आहेत तुमसरमधून की ते खरं तर सर्वसामान्य लोकांची सेवा करतात, त्यांच्या आरोग्यांची सेवा करतात. विविध आरोग्यांचे शिबिरं ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये आयोजित करून आणि त्यांना खरं तर आरोग्यदूत, भंडारा जिल्ह्याचे आरोग्यदूत म्हणून त्यांनी आपली एक नवीन ओळख संपादन केली. आरोग्यदूत नावानं म्हणजे किती त्यांचे कामं असेल त्यांना लोक ओळखतात. असे तुमसर शहरात खरं तर ते पॉलिटिकली पण काम करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे ते शहराचे युवकांचे अध्यक्ष आहेत. इंजिनियर सागर गबणे आज आमच्यासोबत आहेत. खरं तर आपण त्यांचे विचार जाणून घेऊया. खरं तर कशा प्रकारे ते लोकांची सेवा करतात आणि त्याच्या समाजाला कसा फायदा होतो आज आमच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. आज आमच्या बैठकीला पाहुणे आहेत इंजिनियर सागर गबणे. सागर दादा, स्वागत आहे खरं तर तुमचं झकास मराठीवर. आरोग्यदूत नावानं तुम्ही एक नवीन ओळख संपादन केली आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसरमध्ये स्पेशली आपण लोकांची काळजी घेता, आरोग्याची काळजी घेता, विविध आरोग्य शिबिरं आपण या ठिकाणी घेता. नेमकं काय ही टॅगलाईन तुम्हाला कशी मिळाली तुम्हाला वाटते? नेमकं काय याच्या मागची हिस्ट्री आहे? याच्या मागचे कारण म्हणजे ॲक्च्युली जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा भरपूर लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करायचे आणि त्या कोरोना काळामध्ये बरेच लोक दगावलेले होते. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बिमाऱ्यासुद्धा होत्या, त्याच्यावरही लोकांच्या सतत दुर्लक्ष राहायचं. त्याच्यानंतर मग कोरोना जो विषाणू होता त्याची महामारी वेगळी होती. बरोबर. तर त्यावर जेव्हा आपण थोडा रिसर्च केला, थोडा अभ्यास केला, तेव्हा आपल्याला आढळून आला की आपला जो तुमसर शहर ग्रामीण भागाशी निगडीत आहे आणि इथं डेली रोजीरोटीवर काम करणारे लोक जास्त प्रमाणात आहेत. मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
आणि तो वर्ग असा असतो की सकाळी तो 10 वाजता जायचा आणि सायंकाळी 5 वाजता यायचा आणि काम करत असताना छोटी मोठी इजासुद्धा त्यांना व्हायची, पण त्याच्याकडे आपण सतत दुर्लक्ष करतो. हे मी जवळून बघितलेलं आहे. तर त्यावर माझ्या डोक्यामध्ये असं आलं की आपण आरोग्यासाठी काय करू शकतो, लोकांना आरोग्यसेवा कशा प्रकारे देऊ शकतो. त्या उद्देशाने आपण एक शिबिराची सुरुवात त्या 2000 साधारणतः 21च्या दरम्यान आपण एक आरोग्य शिबिराची सुरुवात तुमसर शहरामध्ये केली होती. कोरोनाचा जो पिरियड संपला आणि तुम्ही शिबिर सुरू करून दिले. हां, आणि शिबिर सुरू करत असताना ॲक्च्युली माझा वाढदिवस असतो 3 जानेवारीला. बरं. 3 जानेवारी 2021पासून आपण शिबिराची सुरुवात केली. आता साधारणतः लोक वाढदिवस साजरा करतात, तर पार्ट्या देतात, इकडे तिकडे पैसा, म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की एक उत्साह साजरा करण्याच्या चक्करमध्ये थोडा वेस्ट करतात. तर माझा एक वैयक्तिक मत असं होतं की हाच पैसा आपण लोकांच्या आरोग्यावर का बरं खर्च करू नये, किंवा आपण खर्च करू शकतो का, याच्या आउटपुट काय मिळणार. तर आपण एक त्याच्यावरती थोडा अभ्यास करून एक शिबिराचं आयोजन केलं होतं 2021ला. बरं. त्याच्यामध्ये आपण एक नागपूरची टीम बोलवली होती आणि त्याच्यामध्ये चष्मे वाटप, त्याच्यानंतर डोळ्याचे ऑपरेशन आणि अदर शस्त्रक्रियासुद्धा एक कॉन्सेप्ट आपण आणला होता. आणि त्याच्या आउटपुट इतका सुंदर मिळाला, इतका सुंदर प्रतिसाद तुमसर शहरामधनं मिळाला. त्या काळामध्ये कमीत कमी 2000 लोकांच्या वर त्या ठिकाणी शिबिराला लोक आले होते आणि जवळपास 700 लोकांचे ऑपरेशन त्या ठिकाणी निघाले होते. त्यातून आम्ही 100 ते 150 नागरिकांचे ऑपरेशन सक्सेस करण्यामध्ये यशस्वी झालो होतो. म्हणजे आमच्यासाठी तेव्हा खूप मोठी अचिव्हमेंट होती. जेव्हा आमच्या लक्षात आला की आपण एवढा फावल्या वेळामध्ये एका शिबिरामध्ये इतके रुग्ण आपल्याला भेटून राहिले आणि इतके लोक आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत आहेत, तर आपण या शिबिर वर्षातनं 2 किंवा 3दा का नाही घेऊ शकत. त्यावर आपण अजून काम करून असा विचार केला की वर्षातनं 2दा शिबिर घ्यायचं. मग 2021मध्ये आपण जसं शिबिराची सुरुवात केली, तर तेव्हा आपण वर्षातनं 2दा घ्यायचो. मग त्याच्यानंतर 3 वेळेस 2023 म्हणजे असं वाढत गेला. आणि कालांतराने आमदार राजूभाऊ कारेमारे साहेबांसोबत माझी भेट झाली. म्हणजे साहेबांप्रती मला अगोदर माहिती अशी मिळाली की माझे फॅमिलीवाले, जेवढ ताईकडचे फॅमिलीवाले ऑलमोस्ट डॉक्टर आहेत सगळे, आणि कोरोना काळामध्ये तिथल्याच म्हणजे फॅमिलीमधलेच एक सबसिरियस त्या ठिकाणी होते. आणि जो कोरोना काळाच्या जो परिस्थिती होती खूपच भयानक होती. लोक घरी दडून बसले होते. त्यावेळेवर आमचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमारे साहेब हे स्वतः त्या ठिकाणी हॉस्पिटलला भेट द्यायचे आणि स्वतःच्या पैशाने सुद्धा त्यांनी जे ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता होती स्वतःच्या पैशाने आमच्या विभागामध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. तर त्यांच्याप्रती माझी जिज्ञासा खूप वाढली आणि माझ्या डोक्यामध्ये तर एक तेव्हाच मी ठरवलं होतं की जेव्हा पण मी समाजकारणातनं राजकारणामध्ये प्रवेश करेल, तर अशा व्यक्तीसोबतच्या नेतृत्वामध्ये मला काम करायची खरंच एक मनापासून इच्छा होती. आणि त्या अनुषंगाने मी समोर चालून राजूभाऊ कारेमारे साहेबांना भेटलो आणि त्यांच्या नेतृत्वात आतासुद्धा राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करतो आहे. आणि तिथनं मला आमदार साहेबांची साथ मिळाली. आरोग्य शिबिर जसं 2 ते 3दा आपण वर्षातनं घ्यायचं. आमदार साहेबांना हा कन्सेप्ट आवडला. आमदार साहेबांना जेव्हा मी सांगितलं की असं असं आपण करू शकतो, आमदार साहेबांचं म्हणणं आम्हाला एकच राहायचं. माझ्यासारखं म्हणजे बऱ्याच युवकांना त्यांचा सपोर्ट असतोच नेहमी. ते नेहमीच सांगत असतात की तुम्ही काम करा, तुम्हाला जिथं पण अडचण भात असेल मी तुमच्यासोबत पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आणि ते त्यांची मुलाची साथ लाभली आणि तुम्ही बघू शकता आपण आरोग्य शिबिरला एक मोठा स्वरूप दिला आहे. आता सध्याच्या तुमसरमध्ये अशी स्थिती आहे की आपण प्रत्येक 15 दिवसामध्ये एक मोबाईल व्हॅनद्वारे एक आरोग्य शिबिर कंडक्ट करतोय आणि आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करायचा निर्णय घेतला होता. परंतु आता जसे नागरिकांचे फोन येतात का बाबा आम्ही या प्रभागामध्ये राहतो, आम्ही या भागामध्ये राहतो, आमच्याकडे साधनाची व्यवस्था नाही आहे, आम्ही त्या ठिकाणी येऊ शकत नाही, तर तुम्ही असं करू शकता का की आमच्या एरियामध्ये तुम्ही घेऊ शकता का. त्यावर आमदार साहेबांशी मी चर्चा केली आणि राजूभाऊंनी म्हटलं की आपण त्यांना जे सुविधा देऊ शकतो त्यांच्या दारापर्यंत जर आपल्यामार्फत आरोग्यसेवा जात असेल तर आपल्याला 100% त्याच्यावरती काम करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आता आपण एक निर्णय घेतला आहे की तुमसर शहरामध्ये प्रभागानिहाय आपण आरोग्य शिबिर लावणार आहोत, जेणेकरून एक सामान्यातला सामान्य व्यक्तीला आरोग्याची सेवा देता आली पाहिजे. बरं, आपण लोकांमध्ये एवढं काम करत आहात आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेतात. स्पेशली आपण सांगितलं की मजूर वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे, राईस मिल्स आहेत, त्यांच्यामध्ये काम करणं. मी ते लाल गमसा जे आमदार साहेब पण ते आपल्या खांद्यावर घेतात आणि तसे खूप मला दिसतात.
बरं, कोणत्या ज्या बेसिक बिमाऱ्या आहेत की जे लोकांमध्ये खूप आढळून येतात, तुम्ही काम करत आहात, म्हणजे काय समस्या लोकांच्या आरोग्याच्या जास्त मुबलक प्रमाणामध्ये आहेत असं तुम्हाला वाटते, आणि ते का बरं त्या लोकांना रोग होत असतील असं वाटते? तर प्रॉब्लेम आपल्याकडे ज्यादा असा आहे की पाण्याच्या वगैरे पण भरपूर त्याच्या आपल्या बॉडीवर इफेक्ट, पिण्याचं पाणी, कारण पाण्यापासूनच सर्व. बरोबर, पिण्याचं पाणी असतो. त्याच्यानंतर आपण जेवणाची जे म्हणजे डेली बेसिसवर जे लोक काम करायला जातात त्यांच्यात शेड्यूल ठीक फिक्स असतो की सकाळी ते 10ला जाणार आणि 5 वाजता येणार. या वेळेवर काय करत असतो, जेव्हा ते कामासाठी जातात, मजुरी कामासाठी जातात, बांधकाम म्हणजे कामावरती जातात, तर त्या ठिकाणी लोखंड म्हणजे विविध गोष्टीचा वापर होत असतो. बरोबर. आणि छोटी ना छोटाही त्यांना इजा कुठं ना कुठं होत असते, पण त्याकडे आपण सातत्याने दुर्लक्ष करतो. छोटीशी इजा आहे, मलम लावला, हे मानसिकता बनलेली आहे आपल्या इकडे की छोटासा ट्यूब लावून घ्या, मलम लावून घ्या, बाम लावून घ्या, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. पण ते छोटी इजा कधी मोठी होईल हे आपण सांगू शकत नाही. बरं. आणि त्याच्यामुळे बरेचसे छोटे छोटे प्रॉब्लेम समोर चालून मोठा एक आजारामध्ये रूपांतर होतात, आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे आजार आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. मोस्टली जसं 50 वर्षाच्या वर वयाचे जे पण नागरिक आहेत त्यांना मोतियाबिंदूचा जास्त थोडा त्रास आम्हाला आढळला, वाढलाय खूप जास्त. डोळ्यांचा प्रॉब्लेम, डोळ्यांच्या पडद्याचा प्रॉब्लेम. आणि जवळपास आम्ही आता जितके म्हणजे हजारो ऑपरेशन या ठिकाणी आमच्या मार्फत झालेले मोतियाबिंदूचे, त्याच्या व्यतिरिक्त हार्टचे, एन्जिओप्लास्टी वगैरेचे सुद्धा ऑपरेशन बऱ्याच प्रमाणात पार पडलेले आहेत. आणि हार्टच्या बाबतीत आपल्या शिबिराच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट अशी होत आहे की जसे आपण पेशंट पाठवतो नागपूरला, शालिनी त्या मेगी हॉस्पिटलला आपण पेशंट पाठवतो, पण आपण त्या ठिकाणी आमदार साहेबांचं स्ट्रिक्टली सांगणं आहे की आमच्या इकडनं जो पण रुग्ण येईल त्याच्या फक्त जर डोळ्यासाठी आला तर डोळ्यापुरताच त्याच्या इलाज झाला होता कामा नाही, त्याच्या पूर्ण फुल बॉडी चेकअप करा, आणि त्याच्यामध्ये अजून कोणते जर विकार असतील तर त्याच्यावरही उपचार करा. तर याच्या आम्हाला आउटपुट खूप चांगला याच्यासाठी भेटला की आता रिसेंटलीच उदाहरण देतो. आता 3 दिवसा अगोदर मी म्हणजे मेगी हॉस्पिटलला भेट देऊन आलो, तर त्या ठिकाणी मला असं आढळलं की एक व्यक्ती डोळ्याचे ऑपरेशन करायला गेला होता आणि त्याच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम होता, तर त्याच्या एन्जिओप्लास्टीचे ऑपरेशन बुधवारी आहे. बुधवारी त्याचं ऑपरेशन होणार आहे. म्हणजे इतकं म्हणजे काय म्हणू शकतो की आपण असं ज्या गोष्टीसाठी जातोय त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला विकार माहिती होतात की इतका मोठा म्हणजे तो एन्जिओप्लास्टी वगैरे पण आपण करायला गेलो की 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंतच्या कमीत कमी खर्च असतो. आणि सामान्य बेलदार माणूस यांची रोजीरोटी काय 300 ते 500 रुपये असते, इतका पैसा कुठनं आणणार? त्यामुळे ते सातत्यानं दुर्लक्ष करत असतात. छात्यामध्ये पण दुखत असेल तरी त्याकडे गोळ्या नॉर्मल टॅबलेट खातात, पेन किलर खातात, आणि पेन किलर टॅबलेटच्या समोर चालून लिव्हरवर परिणाम होते. हे त्यांना त्या ठिकाणी कळत नाही ना. जोपर्यंत डॉक्टर लोक एक प्रॉपर मार्गदर्शन करणार नाही, जोपर्यंत ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करणार नाही, तोपर्यंत त्यांना योग्य माहिती भेटणार नाही. आपल्या शिबिराच्या माध्यमातून असे अनेक ऑपरेशन झालेले आहेत की ते सामान्य आजारासाठी गेले, परंतु त्यांच्या कळला की याच्यामुळे आपल्याला हा सुद्धा आजार आहे आणि तो त्या ठिकाणी बरा झालेला आहे. नेमकी प्रोसेस काय आहे? म्हणजे तुम्ही शिबिर घेता, लोक तुमच्यापर्यंत येतात, तुम्ही म्हणजे ते त्यांच्या ऑपरेशन्सपर्यंत काय प्रोसेस आहे? आणि मोठी ऑपरेशन्स कोणत्या मोठ्या बिमाऱ्या आहेत त्यांचे पण आपण ऑपरेशन्स करवलं, अशा काही तुम्हाला क्षण आठवतात की लोकांकडे खूप गरीब परिस्थिती आहे, मात्र मोठी बिमारी आहे, त्यांना बाहेर महागडे खर्च ते नाही पुरवू शकत, असं काही आठवण आहे तुम्हाला? नेमकी प्रोसेस कशी आहे ही सर्व? हे बघा, प्रोसेस म्हणजे एकदम साधारण प्रोसेस आहे. जसं आपण तुमसरमध्ये शिबिर होतात किंवा तुमसर व्यतिरिक्त आजूबाजूच्या गावामध्ये शिबिर होतात, तर एक आपण ऑटो फिरवत असतो, त्याच्यामध्ये संपूर्ण शिबिराची माहिती असते, स्थळ, ठिकाण, वेळ सगळं त्यामध्ये नमूद असते. त्याच्यामध्ये नंतर पेपरमध्ये पॉम्पलेट्स जातात आणि लोकांपर्यंत सोशल मीडिया सगळ्यात मोठा हतियार आहे याच्या बाबतीत. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा प्रचार प्रसार करायचा असेल तर त्या माध्यमातून आपण व्हॉट्सअपवरती, इन्स्टावरती त्या सर्व गोष्टी व्हायरल करतो का बाबा या ठिकाणी शिबिर होणार आहे, या ठिकाणी तुम्हाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे. आणि त्यामध्ये आमचे जे टीम आहे, जे आरोग्य सेवेवरती काम करतात, त्यांचे नंबर असतात. लोक त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करतात, माहिती घेतात. आणि बऱ्याच लोकांना माहिती आता झालेली आहे का तुमसरमध्ये आमदार राजूभाऊ कारेमोरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सागर गबने व त्यांची टीम आरोग्य शिबिर राबवत असते, आणि त्याच्या माध्यमातून हजारो नागरिकांना आतापर्यंत उपचार झालेला आहे, फायदा झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने लोक आवर्जून आमच्याकडे येतात आणि उपचार करतात.
कसं वाटते की त्या आरोग्य शिबिरामध्ये लोक त्या आशेने येतात की आपल्या आरोग्याचा इलाज व्हावा, आणि तुम्ही मग त्यांच्या आशेवर खरे उतरण्याचा प्रयत्न करता, त्यांचं ऑपरेशन करवून देता, त्यांच्या चेहऱ्याकडे सुरुवातीला येतात तो पाहून आणि त्यांच्या खरं तर सर्व त्यांच्या हेल्थची काळजी घेता, ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहता, कसं वाटतं? ॲक्च्युली असं मी एक चांगला जवळच्या उदाहरण देईल, आमदार साहेबांचंच उदाहरण देईन. एक आता मधल्या काळामध्ये जेव्हा आपले शिबिर सुरू होते तर एक मुलगी होती, साधारणतः ते आता 10वी जस्ट पासआउट झाली असेल एक ताई. तर त्यांचे वडील होते, त्यांच्या म्हणजे पायाचा खूप मोठा ऑपरेशन होता हिप बोनचा, तर ते चालू नव्हते शकत. ते अगोदर रिक्षा वगैरे चालवायचे आणि तो आजार इतका मोठा वाढला, म्हणजे तो जो मी सांगितलं ना की आपण सुरुवातीला साधारण जो रोजीरोटीवर म्हणजे डेली बेसिसवर काम करणारा व्यक्ती आहे तो आरोग्याकडे लक्ष देत नाही. तर त्याने एक छोटासा आजार तो इतका मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी हे रूप धारण केला होता की त्याच्या म्हणजे एकदम अंथरुणावर पडला होता. आणि त्याच्या घरी साधारणतः एक मुलगी होती आणि त्यांची वाईफ होती, आणि तेही साधारण घराण्यातल्या व्यक्ती. तर त्यांनी त्यांच्या इलाजासाठी संपूर्ण म्हणजे जितका पण त्यांच्याकडे अमाऊंट जमा होता सगळी राशी खर्च केली. त्यांची राहायची सुद्धा परिस्थिती ॲट द एंडला म्हणजे राहायची तरी दुर्व्यवस्था झाली होती. त्या वेळेवर ते आपल्या शिबिरामार्फत आपण त्यांना उपचारासाठी नागपूरला पाठवलं, आणि त्यांच्या माझ्या माहितीनुसार तरी 2 ते 3 महिने ते हॉस्पिटलला ॲडमिट होते. आता तुम्ही विचार करा की आपण सामान्य रुग्णालय म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 2 ते 3 महिने जर कोणत्या पेशंटला ठेवत असू तर त्याच्या मागे खर्च किती लागणार. तो तर फक्त बेडचा चार्ज झाला, त्याच्या व्यतिरिक्त पण जे बाकी दवाई खाणंपिणं ते असतं म्हणजे कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाचा त्यांच्या ऑपरेशन झाला. परंतु 3 महिन्यानंतर जेव्हा ते घरी परतले, आणि आमदार साहेब रेग्युलर दौऱ्यावर असतात, तर आमदार साहेब त्या गावाला गेले आणि ते मुलगी त्या अचानक त्यांची भेट झाली, म्हणजे त्यांच्या मुलीची ना आमदार साहेबांची. तर जेव्हा आमदार साहेब तिला भेटले तर ते मुलगी अक्षरशः रडायला लागली का भाऊ तुमच्यामुळे माझ्या वडिलांचे ऑपरेशन झालं आणि ते चालू शकतात. तर किस्सा मग आमदार साहेब मला भेटले, जेव्हा आमची बैठक वगैरे झाली तेव्हा राजूभाऊनी मला जवळ बोलून सांगितलं का सागर भाऊ म्हणे आपण आतापर्यंत काय केलं काय नाही केलं ते माझ्या म्हणजे इतकं हे नाही आहे म्हणा, पण हा आपण जो काम करून राहिला जे पुरीनं माझ्यासमोर म्हणजे ते भावना प्रकट केला तर खूप आनंद वाटला. म्हणजे राजूभाऊचे हे बोल होते. बरं, कॉन्सेप्ट हा कसा आला तुमच्या मनामध्ये की आपण करायला पाहिजे? मी इंजिनिअरिंग करायचो, 2015-16चा कालावधी होता माझ्या लक्षात आहे. घराच्या रिनोव्हेशनचा काम होता. मम्मी प्रिन्सिपल होती म्हणजे टीचर होती जिल्हा परिषदमध्ये. पप्पासुद्धा आपल्या पंचायत समितीचे हे आहेत, म्हणजे पंचायत समिती गव्हर्नमेंट सर्वंटच आहे. मम्मीचं रेग्युलर काम सकाळी शाळेत जा आणि सायंकाळी घरी या असं टाईपचा राहायचा. पण जेव्हा आपल्या घरी याचं काम चालू होतं रिनोव्हेशनचा तर कचरा पडलेला असतो, फर्निचरचं काम त्या ठिकाणी तेव्हा चालू होता, तर खिडे वगैरे पडले होते. तर आईला थोडा पायाला तो एक खिडा घडला होता. पण आपल्या इकडे तेच मानसिकता आहे की यार छोटासा आजार आहे, गोळ्या खाल्ला की होऊन जाईल, तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं. मग कालांतराने तो पावसाळ्याचा काळ असल्यामुळे मम्मी जसं शाळेत जायची रिटर्न यायची तर त्याकडे काही लक्ष देण्यात आलं नाही. मग तो त्या छोट्यासा आजाराच्याच एक पसमध्ये रूपांतर झाला होता. मग त्याच्या 1 महिन्यानंतर तो इतका थोडा हेवी झाला होता की त्याच्यानंतर मग आपण तर डॉक्टरांकडे गेला. पण देवाच्या कृपेनं तेव्हा असा आढळून आला की कॅन्सर आहे मम्मीला. पण तो चांगला झाला की फर्स्ट स्टेजवरतीच होता, आणि ताई वगैरे सगळे म्हणजे फॅमिली डॉक्टर असल्यामुळे आपल्याला एकदम इमर्जन्सीमध्ये त्या सगळ्या गोष्टीवर इलाज करत मुंबईला रेफर वगैरे करून त्या गोष्टी शॉर्ट आउट केल्या. तर त्याला तरी 2 वर्ष रिकवर करायला लागला होता. हे साधारण 2016 ते 18च्या दरम्यानची गोष्ट आहे. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक आला की यार आपल्या घरचे सगळे सुशिक्षित लोक आहेत, शिकलेले आहेत, आणि आपण म्हणजे संपन्न आहोत की आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो, सगळ्या करू शकतो. इतका असतानाही आपण स्वतःच्या शरीराकडे ज्या दुर्लक्ष करतो आहे, जे सामान्य लोक आहेत त्यांच्या काय होत असेल, ते तर याकडे 100% दुर्लक्ष करतच असतील. तर तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हे होता की मी जेव्हाही म्हणजे मला समाजकारणाची आवड अगोदरपासूनच होती, पण तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक 100% हे होतं की जेव्हा पण मी समाजकारणामध्ये जाईल किंवा राजकारणामध्ये जाईल तर आरोग्यावर सगळ्यात जास्त भर देऊन काम करेल. आणि त्या अनुषंगाने मी जो विचार त्या वेळेवर केला होता समाजकारणामध्ये याच्या अगोदर,
त्यावर मला असं वाटतं की मी 100% काम करतो आहे आणि याच्या पुढे पण याच्यावर अजून काय बेटर करता येईल, काय व्यवस्था आपण नागरिकांना सेवा देऊ शकतो आरोग्याच्या रिलेटेड, याच्यावर पूर्णपणे फोकस करून काम करणार आहे. बरं, हे तर आता आरोग्याची गोष्ट झाली. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ. लोकांमध्ये ह्याही चर्चा आहेत की आपण जसं म्हटलं की तुम्ही पॉलिटिकली कनेक्टेड आहात आमदार महोदयांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही शहराचे अध्यक्षसुद्धा आहात युवकांचे. लोकांना वाटतं की समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ह्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये कुठेतरी युवकांच्या हातामध्ये आपण सत्ता द्यायला पाहिजे. आपण अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता दिली आणि आपण तुमसर शहराचं स्पेशली विकासाची हालत जी आहे ते आपण पाहिली. कुठेतरी आपण युवकांच्या हातामध्ये जर कमान दिली तर ते काय करतात आपण एकदा ट्राय करावं असं अनेक लोकांचं आपण बोलातून ह्या ठिकाणी ऐकलं आहोत. तुमच्या कानावरच्या चर्चा येतात आणि तुमची काय स्वतःची काय तयारी आहे? बघा, चर्चा तर येतातच, पण माझं असं वैयक्तिक मत असं आहे आणि मी कोणत्या पदाचं स्वप्न बघत नाही. मी काय सेवा देता येईल, काय काम करता येईल त्याचं स्वप्न बघत असतो. आणि राहिला प्रश्न माझे स्वप्नाच्या किंवा माझ्या काय होईल ते जे पक्षश्रेष्ठी आमचे सर्व प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्रजी जैन साहेब आणि माझे मार्गदर्शक आमदार राजू कारेमोरे साहेब, जो पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, जेही मला येणाऱ्या नगर परिषदेमध्ये एक जिम्मेदारी देईल, मी त्यामध्ये पूर्ण 100% प्राधान्याने काम करेल आणि त्याच्यावर खरा उतरण्याचा प्रयत्न करेल. आणि परंतु एक गोष्ट अशी पण आहे, पण आपण समाजकारण करत असताना त्याला जर राजकारणाची जोड असली म्हणजे तेवढ्या डबल वेगाने आपण काम करू शकतो, हे मात्र खरं आहे. काय अडचणी येतात म्हणजे आपण जर पदावर नाही हो आणि लोकांचे कामं करत आहोत आणि जर पदावर असले असते तर काय इझी झालं असतं तुमच्याकरिता? आता आपल्याला फोन लावावं लागतं की साहेब यांचं हे काम करा, नगर परिषदेला साहेब त्यांच्या ते करा. जर आपण तिथं पदावर असलं टेबल ठोकून त्यांच्याकडनं काम करायची आपली हे आहे, ताकद आहे, आपण ताकद ठेवतो, त्यांच्याकडनं काम करायची आपण हे सक्षम आहोत, काम करून घेऊ. इथलं हेल्थ सिस्टम कसं आहे तुमसरच्या म्हणा की सरकारचं हेल्थ सिस्टम कसं आहे? इथले उपकेंद्र, ग्रामीण भागातले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, त्याची काय स्थिती आहे? आमदार साहेबांच्या मार्फत आरोग्यावरती भरपूर काम झालेलं आहे आणि 200 बेडचं हॉस्पिटलसुद्धा आता त्याच्या कामाला सुरुवात आमदार साहेबांमार्फत होणार आहे. आरोग्यावरती खूप चांगलं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. पण प्रॉब्लेम हे असते की जे आपण शासनामध्ये जे लोक बसलेले आहेत ते बरोबर साधारण व्यक्तीसोबत वागत नाही, काम करत नाही, तेच आहे. बाकी असे जितक्या पण सोयीसुविधा आपल्याला इकडे राहायला पाहिजे माझ्या मते तरी ते आहेतच. आणि जिथं आम्ही म्हणजे मला वाटतं की जिथं आपण कमी पडू शकतो किंवा जिथं आपण हे आहोत त्या आपण उपचार शिबिराच्या माध्यमातून पूर्ण फुल्ली रिकवर करण्याचा प्रयत्न करतोच आहे. लोकांचं जे म्हणणं आहे की आपण युवकांच्या हातामध्ये सत्ता द्यायला पाहिजे, सहमत आहात आपण लोकांच्या? बिलकुल. आता माझ्या मते तरी 60% वर आपला देश पूर्ण युवकांचा देश म्हणून आपण संबोधतो. आणि युवकांच्या हातामध्ये जर सत्ता आली तर खरंच जे काम युवकांचे जे काम करायची पद्धत असते किंवा शैली असते ते ग्राउंड लेवलवर ते जाऊन काम करत असतात. तुम्ही हे बारकाईनं बघितलं असेल. जे पण युवक त्यांच्या मनामध्ये एक जिद्द असते की बाबा आम्हाला काम करायचं आहे, आम्हाला आमच्या गावाचा विकास करायचा आहे, गावाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता आम्ही काय करू शकतो ते त्यांच्या 100% त्या ठिकाणी देत असतात. त्यामुळे जर युवक राजकारणामध्ये पुढे आले तर खरंच आपल्या तुमसर नगर परिषदे म्हणा किंवा कुठेही त्याला म्हणजे गावाला त्याचा फायदा होणार, हे नक्की. काय समस्या आहेत तुमसर शहरामध्ये? कारण मी अनेक लोकांच्या आपण पाहिलं तर लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या आम्हाला आढळली या ठिकाणी. मेन समस्या तर पिण्याचं गढूळ पाणी त्यांना मिळते. क्राईममध्ये आपण पाहिलं, आजच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे की या ठिकाणी गांजा मिळाला, अंमली पदार्थ या ठिकाणी मिळतात. क्राईममध्ये पण कंट्रोल नाही असं आपल्याला दिसून येत आहे मोठ्या म्हणजे जसं असायला पाहिजे तसं. काय तुमच्यामध्ये काय आणखी समस्या आहेत आणि त्याच्यात काय सोल्युशन्स आहेत? बघा, पाण्याची समस्या म्हणजे अशी मोठी समस्या ही आपण कन्सिडर करू शकतो, पण त्याचं सोल्युशन साधारण आहे. जर नगर परिषदेनं त्याच्यावर 100% काम करायचा प्रयत्न, एक त्यांना वॉटर फिल्टर जिथनं सप्लाय होतो तोच तर क्लीन करायचा असतो. जर हे रेग्युलर पाणी देतात, माझं असं म्हणणं आहे की 15 दिवसानंतर म्हणजे 14 दिवस तुम्ही पाणी द्या, 15व्या दिवशी थोडा कमी सप्लाय करा आणि पूर्ण दिवसभर तुम्ही तुमची टीम लावा ना त्या ठिकाणी. जो वॉटर फिल्टर आहे तो क्लीन करा ना, 16व्या दिवशी बरोबर क्लीन पाणी येणार. तुम्ही त्यावर लक्षच देत नाही आहे. आता परिस्थिती अशी आहे का तिथं कोणी वाली नाही आहे.
नगर परिषदा सगळ्या शासनाच्या हातामध्ये काम आलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं मुजिरीपणा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आणि त्याच्यामुळे या सगळ्या दुर्लक्ष केल्यामुळे एक गढूळ पाणी आपल्याला बघायला मिळून राहिला. बरं, आणखी काय समस्या आहेत? जसं ते पिण्याच्या पाण्यात झालं, रस्त्यांच्या समस्या आहेत, पाणी साचते पाऊस आला की, आणि ह्या ठिकाणी स्वच्छतागृहांच्या समस्या आहेत. काय सांगाल? आपल्या इकडे प्रॉब्लेम काय होतं दादा माहिती आहे, म्हणजे जेव्हा ज्या गोष्टी करायला पाहिजेत तेव्हा आपल्या इकडे त्या गोष्टी केल्या जात नाही. आता मला इतकं साधारण कळते की इथून 15 ते 20 वर्षा अगोदर आपण एक भंडारा आणि तुमसर एक कन्सिडर एका लेवलवर होते. म्हणजे 15-20 वर्ष आपण आता म्हणजे तेव्हा विचार करायचे की बाबा दोन्ही सारख्या लेवलवरती होते, आणि आता 15 ते 20 वर्ष लोटले, भंडारा खूप समोर चालले गेला आणि तुमसर जिथल्या तिथंच आहे. तुमसरची आता परिस्थिती अशी आहे की तुमसरचे लोक नागपूरला शिफ्ट होत आहेत, भंडाराला शिफ्ट होत आहेत. त्याच्या खरंच चिंतन करण्याची गरज आहे. आणि राहिली गोष्ट पाणी जो आपण म्हणतो की गावामध्ये साठतो, त्याच्या माझ्या मते तरी जितका मी अभ्यास केला त्याचं कारण असा मला आढळून आला की पाण्याचा जो फ्लो आहे तो एका बाजूला आहे आणि जो देवाडी रोडकडे जातो नाला त्या साईडला जास्त उतार आहे. तर त्याला आपण डायव्हर्जन जर केलं, तिकडे न जाता तिकडे थोडा जाऊ द्यायचा, आणि जो भंडारा रोडवर आपला कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथं मोठा नाला आहे, त्या ठिकाणी जर त्याला डायव्हर्जन केलं तर हे याच्यावर खूप जास्त प्रमाणात आपण कंट्रोल करू शकतो. आणि दुसरी प्रॉब्लेम हे आहे की तुमसरच्या मध्यभागातून रेल्वे हे गेलेली आहे, तर त्याच्यामुळे आपण मोठे नाले बांधू त्या ठिकाणी, म्हणजे नाल्याची कमतरता हा एक प्रमुख कारण आहे. तर यावरती जर आपण प्रॉपरली अभ्यास केला आणि काम केलं ना तर हाही प्रॉब्लेम रिझॉल्व बिलकुल 100% होऊ शकतो. तुम्ही म्हटलं की फार छोटे प्रॉब्लेम, म्हणजे करायला गेले तर फार छोटे प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे सोल्युशन पण तुम्ही सांगितलं. मग का बरं आतापर्यंत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही? अनेक राजकारणी झाले, अनेक या ठिकाणी दिग्गज लोकांनी राज्य केलं, का बरं ही समस्या आता आहे? मला आता हे कळत नाही की आपली नगर परिषदचे जेव्हा इलेक्शन्स होतात किंवा लोक जनता आपला म्हणजे प्रतिनिधी चिडून देते तेव्हा त्यांना नगर परिषदेला पोचवते, तर तिथं जे मेंबर्स असतात ते 5 वर्षाचेच विचार का बरं करतात? कारण नगर परिषद 5 वर्षापुरतीच मर्यादित आहे का? नगर परिषद तर हजारो वर्ष राहणार आहे. तर त्या अँगलने तुम्ही विचार करा ना. जर त्या अँगलने आपण विचार केला तर आपण परमनंट सोल्युशन काढायचा प्रयत्न करू, आणि 100% आपण जितके पण प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात त्यावर आपण 100% ते सॉल्व्ह करण्यात यशस्वी होऊ. या समस्यांचे जबाबदार कोण आहेत? कोण आहे कारणीभूत ह्या लोक, ह्या गरजांना कोण वाटतं? माझ्या मते तरी सध्याच्या स्थितीत जे प्रशासन नगर परिषद चालवत आहेत त्यांची पूर्ण जिम्मेदारी आहे. जे कचरा ठिकठिकाणी पडलेला दिसतो त्याच्यावर त्यांच्या काही कंट्रोल नाही आहे. त्यांचेच कर्मचारी त्यांच्याशी मुजोरी करतात, त्यांचीच ते ऐकत नाही, असा पण प्रकार आपल्याला या ठिकाणी आढळून येतो. म्हणजे तिथला कोणी वाली नाही आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे सर्व गोष्टी विस्कटलेल्या आहेत. तुम्ही म्हटलं की भंडारा आणि तुमसर एका लेवलवर चालायची, आणि आता 10 वर्षामध्ये मागे तुमसर जात आहे. तुमच्या आधी आपण तुमसर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष इंजिनियर अभिषेक कारेमोरे यांची मुलाखत घेतली. तर ते तर म्हणाले खूप विकास कामं त्यांच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी केलं, आणि विविध शासनाचे जे बक्षिस आहेत, पारितोषिक त्यांनी मिळवलं, आणि ते जवळपास महाराष्ट्रातील सर्वच नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये मार्गदर्शन करायचे की नगर परिषद नेमकी कशी चालवायची, कशा माध्यमातून फंड डायव्हर्शन करावं, कशा पद्धतीने लोकांचा विकास करावा, ते मार्गदर्शन करायचे. मग तुम्ही म्हणता की तुमसर मागे एवढे बघा, मी लोक काय करतात त्याच्याकडे जेन्युइनली लक्ष देत नाही. मला माहीत आहे की मी माझ्या प्रामाणिकपणे काम करतोय, आणि मला हे माहीत आहे की मला काय करायचं आणि भविष्यात आपण याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो हे मला माहिती आहे. आता जर काही लोक किंवा मी कोणतं परस्पर नाव घेणार तुमच्या पक्षाचे जे पण असतील, तुमच्याच पक्षाचे आहेत ते, नाही तर 10 ते 15 वर्ष अगोदरचे जे पण नेते मंडळी त्या ठिकाणी असेल, मला इतकंच म्हणणं आहे की जर त्या वेळेवर तुम्ही सगळ्या गोष्टीचं प्रॉपर नियोजन केलं असतं तर आज ही परिस्थिती राहिलीच नसती. त्यांनी केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मी त्याबद्दल काही बोलणार नाही, परंतु जर तेव्हा आपण प्रॉपर नियोजन करून सगळ्या गोष्टी हाताळल्या असत्या तर आज ही परिस्थिती राहिलेली नसती. बरं, काय जसं मी म्हटलं की तुमचं नाव चर्चेमध्ये आहे, संधी मिळाली जर लोकांनी बनवलं नगराध्यक्ष, काय तुमच्या मनामध्ये प्लॅनिंग आहे? काय आपण करू शकताल, किंवा काहीतरी रोडमॅप तुमच्याकडे काय? बघा, सत्तेशेवटी हा सर्व निर्णय आमचे सर्व प्रफुल्लभाई पटेल साहेब
राजेंद्रजी जैन साहेब आणि माझे मार्गदर्शक राजूभाऊ कारेमोरे साहेबांचे आहे. बरं. ते जेही जिम्मेदारी मला देतील मी 100% ते परिपूर्ण करेन. परंतु तुमसर नगर परिषदेला घेऊन किंवा तुमसर सिटीला आपण जर डोळ्यासमोर ठेवतो तर बऱ्याच गोष्टी आपल्या इकडे आहेत ज्याच्यात आपण कमकुवत आहोत. आपल्याकडे नेहरू ग्राउंड आहे, खूप भला मोठा ग्राउंड आहे. त्या ठिकाणी आपण आतापर्यंत नगर परिषदेमार्फत खूप मोठा टर्फ बनवू शकत होतो. आता पोलीस भरतीची जे मुलं तयारी करतात, बॉक्सिंगचे लहान लहान मुलं त्या ठिकाणी तयारी करत असतात, त्यांच्यासाठी काहीच नाही आहे ना. जर आपण नगर परिषदेमार्फत इतक्या वर्षापासून त्याच्यावरती काम केलं असतं, एक साधं रनिंग ट्रॅक नाही आहे. पावसाळ्यामध्ये मुलांना इतका त्रास त्या ठिकाणी होतो, ते साधे धावू नाही शकत. पोलीस भरती येतात, मग ते पोलीस भरतीची तयारी कसे करणार, किंवा कोणत्याही शासनाच्या जे पण गव्हर्नमेंटच्या सैन्य भरती वगैरे असेल त्यामध्ये पार्टिसिपेट कसं करणार. त्या मेन तर त्याच्यामध्ये फिजिकल असतो ना. फिजिकल करण्यासाठी आपल्याकडे ज्या ग्राउंडवरती ज्या गोष्टी पाहिजेत त्याच नसतील तर आपण कसं त्यावर काम करणार आहोत. मजा येते लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला. बिलकुल, नक्कीच खूप आनंद वाटतो आणि खूप सारे अनुभवसुद्धा त्यातून आम्हाला मिळत असतात. आम्ही जेव्हा ॲक्च्युली आमचा कॉन्सेप्ट असा असतो की जसं शिबिर झाल्याच्या 2 ते 3 दिवसानंतर आपण त्यांना ऑपरेशनसाठी नागपूरला पाठवतो आणि नागपूरला त्यांना पाठवल्यानंतर त्याच्या 2 ते 3 म्हणजे वीकली एकदा आमची हॉस्पिटलला व्हिजिट असते. आम्ही सर्व रुग्णांना भेटत असतो. त्यांच्या काही त्या ठिकाणी समस्यासुद्धा असतात, त्याचं निराकरण त्या ठिकाणी आपण स्पॉटवर हॉस्पिटलचे डॉक्टर आमच्यासोबत असतात आणि त्या ठिकाणी स्पॉटवरती त्याचं निराकरण होतं. आणि जनरली असं खूप प्रॉब्लेम आला असं कधी झालंच नाही. तिथं सगळ्या गोष्टी आपण जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. 2 टाईमचा चहा मिळतो, नाश्ता मिळतो. म्हणजे जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रॉपर सेवा आपण बघतो त्याच्यापेक्षा बेस्ट सेवा आपण त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो. आणि दुसरा म्हणजे आपुलकीने आपले लोक त्या ठिकाणी काळजी घेत असतात. शासनाच्या योजना पण तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता, आरोग्याच्या सुद्धा चर्चा आहेत. कोणत्या योजना पण लोकांपर्यंत पोहोचवता आणि कसा फायदा लोकांना होते. आमदार राजू कारेमोरे साहेबांच्या आम्हाला एकदा नेहमी एकच सांगणं असतो की समाजकारण करताना किंवा राजकारण करताना 80% समाजकारणावर भर दिला पाहिजे आणि 20% राजकारण केलं पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करत असतो. शासनाच्या विविध योजना अशा असतात की ते फक्त कागदापुरतं असतात किंवा फक्त लोकांना माहिती असतात की हे योजना आहे, पण त्याच्या मागच्या एक्झॅक्टली प्रॉफिट काय फायदा त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आता एक तुम्हाला योजनेचं सांगतो मी. महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना, ज्याला आपण एक पेटीची योजना म्हणून प्रचलित झाली होती. त्या काळामध्ये लोकांना इतका माहित होतं की या योजनेच्या मार्फत आपल्याला पेटी भेटते आणि त्याच्यामध्ये साहित्य आता बर्तन मिळत आहे. बरोबर, इतकंच माहिती होतं. पण त्याच्या मी एक डिटेलमध्ये स्टडी केला, अभ्यास केला. त्याच्यानंतर मला असं पण माहिती झालं की त्याच्यामार्फत जे विद्यार्थी, ज्या बांधकाम कामगाराचे विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असतात 5वीपासनं तर मेडिकलपर्यंत, म्हणजे 5वी ते 10वी समजा, 12वी समजा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर याच्यामध्ये 1-1 लाख रुपयापर्यंतची स्कॉलरशिप आहे. बरं, हो आहे. याच्या म्हणजे लोकांना जाणीव माहिती नव्हती. त्यावर आपण एक तोडगा काढला होता. त्या म्हणजे 2022 पासनं आपण शिबिराला म्हणजे याचे सुद्धा शिबिर लावले होते. तर याच्या माध्यमातनं जे स्कॉलरशिप होती त्याच्या व्यतिरिक्त मेडिकल साठी पण बांधकाम कामगाराच्या घरी म्हणजे पैसे द्यायचे. म्हणजे ॲक्च्युली जर डिलेवरीसाठी, नॉर्मल डिलेवरी असो किंवा सीजर असो, त्याच्यासाठी सुद्धा 15,000 ते 20,000 रुपये शासनामार्फत मिळतात. याची माहिती त्या ठिकाणी लोकांना नव्हती. तर शिबिराच्या माध्यमातून सामान्य माणूस 500 रुपये त्यांना द्यावा लागत होते कॅफेमध्ये. तिथून त्यांना फॉर्म भरून दिले जात होते. तर आपण ते पूर्ण निशुल्क करून दिले आणि त्याच्या माध्यमातून हजारो नागरिकांना याचा लाभ झाला आणि स्कॉलरशिपसुद्धा त्यांना मिळाली. आणि त्यांच्या दारापर्यंत जे आमची संकल्पना आहे की शासनाच्या योजना दारापर्यंत कशा पोहोचवायच्या आहे, ते आम्ही एक त्या ठिकाणी म्हणजे 100% त्याच्यावर आम्ही काम केलं आहे असं मला वाटते. आणि सोबतच एक ई-श्रमिक कार्ड योजना होती, त्याचेसुद्धा शिबिरामार्फत आम्ही लोकांचे ते कार्ड बनवून दिले. त्याच्यानंतर आपलं आयुष्यमान कार्ड आहे, त्याच्या जो मेडिकल फील्डमध्ये त्याच्या फायदा, त्याचेसुद्धा आपण शिबिरच्या मार्फत लोकांना हे म्हणजे ते कार्ड बनवून दिले आहेत. आणि एक वयोश्री योजना आता लास्ट टाइम आली होती. त्याच्या असं असायचं की जे 65च्या वरती वयाचे लोक आहेत, बुजुर्ग लोक आहेत, जे चालू नाही शकत, काही अंथरुणावर पडले असायचे, तर त्यांच्या आम्ही दालनात गेलो, दारादारामध्ये जाऊन त्यांचे फॉर्म्स भरले आणि स्वतः भंडाराला जाऊन आम्ही सबमिट केलं. आणि त्याच्या माध्यमातून त्या नागरिकांना सुद्धा 3,000 रुपयाचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे.
आणि हे पूर्ण म्हणजे बऱ्याच लोकांचे, काही लोकांना ते अजूनपर्यंत यायचे असतील, परंतु 70% लोकांना त्याचा 100% फायदा झालेला आहे. आणि याच्यासोबत आपण जसं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना 2022ची आय थिंक गोष्ट आहे की डेंग्यू आणि मलेरियाची साथ तुमसरमध्ये थोडी वाढली होती. त्यामध्ये एक तुमसरच्या आमच्या जवळचाच एक मुलगा, ते आमच्या मित्रच दगावला होता. त्या वेळेवरती आम्ही ग्राउंड लेवलवर उतरून त्याची जनजागृती करून पूर्ण तुमसर शहरामध्ये फवारणी केली होती. असे विविध प्रकारचे सामाजिक ज्याच्यानी एक कोणाला सीख घेता येईल किंवा त्यांना लोकांना प्रेरणा मिळेल किंवा लोकांना फायदा होईल असे आपण सतत कामं करत आलो आहे. बरं, काय द्याल युवकांना संदेश, काय द्याल तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही काम करता? अनेक लोकांना जर करायचं असेल त्यांनी कशा पद्धतीने टीम बनवून किंवा तुम्ही कशा पद्धतीने काम करता? माझी काम करायची पद्धत अशी आहे की प्रत्येक जसं आम्ही शिबिर राबवतो, आरोग्य शिबिर म्हणा किंवा योजनेचं शिबिर म्हणा, कोणती योजना जर आम्हाला पोहोचते याची आम्ही पर्टिक्युलर त्या गोष्टीसाठी एक वेगळी टीम, स्पेसिफिक टीम तयार करतो. त्याच्या माध्यमातून ग्राउंड लेवलवरती कसा पोहोचता येईल ते टीम डिसाईड करत असते आणि दारापर्यंत कसं पोहोचवता येईल, त्यांच्या सेवा कसे देईल, या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी थ्रू आपण काम करत असतो. खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जोडण्याकरिता, आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुम्ही ज्या पद्धतीनं काम करता. खरंच हे अनेकांना प्रेरणा देणारं काम आहे आणि शुभेच्छा तुम्हाला पण पुढे तुमच्या कामाकरिता. आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर आपण झकास मराठीच पाहत आहात आणि आजच्या बैठकीमध्ये आमचे पाहुणे होते इंजिनियर सागर गबने. कशा पद्धतीने हे सर्वसामान्य लोकांची सेवा करतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. यांनी सांगितलं की अनेक लोकांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत, लोक दुर्लक्ष करतात, त्या लोकांचे ते आरोग्याचे शिबिरं घेऊन त्या ठिकाणी त्यांचे जे कोणता रोग आहे त्याची माहिती काढतात, त्याला संबंधित डॉक्टर्सकडे हॉस्पिटलमध्ये ते पाठवतात आणि त्यांचा इलाज करून सुखरूप त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा हे काम करतात. आणि अनेक लोकांचे आयुष्य, त्यांच्या आयुष्यातला अंधार यांच्या कारणानं दूर झाला आहे, उजेड आला आहे. अनेकाच्या डोळ्याचे ऑपरेशन्स यांनी करून दिले आहेत आणि खरं तर खूप प्रेरणादायी यांचे विचार आहेत, त्यांचे जे बोलणं आहे. आणि समाजकारणासोबतच राजकारण तरी कुठंतरी हे इन्व्हॉल्व आहेत आणि समाजकारणाला जर राजकारणाची जर जोड मिळाली तर अजून ताकद वाढते आणि जास्त पद्धतीने आपण लोकांची सेवा करतो. त्यांच्या सांगण्याचा मर्म आहे. भविष्यात जर लोकांनी संधी दिली तर नगराध्यक्षांनी आणखी समोर राजकीय जीवनामध्ये सुद्धा हे ॲक्टिव्ह होऊन ज्या पद्धतीने आता काम करत आहेत त्याच पद्धतीनं ते सर्वसामान्य लोकांना कशा प्रकारे न्याय देता येईल याकरिता काम करत असतील असे यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपण झकास मराठी पाहत आहात आणि त्याच स्पष्टतेने, त्याच रोखठोक अंदाजामध्ये आपण आतापर्यंतची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.